30% 40% जे तुमचं स्किल आहे त्याप्रमाणे तुम्ही निगोशिएट करू शकता. त्याचं बजेट येणार तुम्हाला 1 कोटीचं. तुम्ही ते 75 मध्ये पण ते मशीन निगोशिएट करून घेऊ शकता. ते तुमच्या स्किलवर आहे, ते त्याच्या गरजेवर आहे. पण लगेच त्याच्या एमआरपीवर घ्यायचं नाही. केव्हाही बार्गेनिंग करा. बार्गेनिंगमध्ये काही शरम ठेवायची नाही, कारण तो आपलाच फायदा आहे. ₹1,00,000 कमी झालं तरी आपला फायदा आहे, 10 लाख कमी झालं तरी आपला फायदा आहे. 4 लोकांना आणि विचारूया, 4 आणि कंपनी त्यांना कॉन्टॅक्ट करूया. XYZ हीच कंपनी चांगली आहे म्हणून ह्याचंच घ्यायचं नाही. बाबा ठीक आहे, तुझा हा दर आहे शेवटचा फायनल नाही, त्याच्याहून कमी होत नाही, माझा हा दर आहे, मी दुसरीकडे जातो. तो परत आणि काय आपला असेल जागा असेल तर तो 5% आणि कमी देईल तुम्हाला. निगोशिएशन हे महत्वाचं आहे. डोळे दाखवून घ्यायचं नाही, स्वतः मशीन जाऊन चेक करणे. पहिला तर जर माझी मिल्क माझ्या सांगलीमध्ये कुणीही या वेलकम आहे. माझ्या मिल्कमध्ये ग्राइंडिंग युनिट, पॉलिशिंग युनिट आणि पॅकेजिंग युनिट तेव्हाही या सगळ्यांना मी दाखवायला तयार आहे. म्हणजे पहिला युनिट तुम्ही बघा, 4 ठिकाणी व्हिजिट करा, जे अलाउ करतील तिथं जावा, त्यांची रिपोर्ट द्या. बाबा तुम्ही काय काय मशीन घेतलाय, त्यातलं कुठलं तुम्हाला चांगलं वाटतं, मग त्या कंपनीकडे तुम्ही जावा. ते तुम्हाला 100% पटलं त्यानंतर तुम्ही घ्या. हळदीचा धंदा किंवा कुठल्याही स्पायसेसचा कंझ्युमर पॅकचा धंदा हा पेशन्सचा आहे. मी पहिला क्लिअर केलं. लगेच तुमचा ब्रँड मार्केटमध्ये लगेच सेट होणार नाही. तुम्हाला त्यात प्लॅन 2 करायला लागतात. कोणी सगळ्यांना सल्ला देतो की एक बल्कमध्ये विकायचं आपण हळकुंड किंवा पावडर, हे तुम्ही प्लॅन A ठेवायचं. माझं रोजचं प्रोडक्शन आता मी 5 टन तयार करतोय अख्ख्या हळकुंडचं. 5 टन माझं मार्केटिंग कसं करायचं, पावडर नंतरची गोष्ट. 5 टन मी अख्खी हळद पॉलिश करून ग्रेडिंग करून वेगवेगळी क्वालिटी प्रमाणे ग्रेडिंग करून माझ्या ब्रँडमध्ये विकू शकतो. तो कॉन्फिडन्स तुम्हाला आला 5 टनाचा, त्यानंतर तुम्ही ग्राइंडिंग युनिट करा. त्यावेळेला आणि 3 ड्रम वाढवून टाका ना. आणि हे 5 टन तर तुमचं सेल फिक्स झालंय. हे तुमचं एक युनिट सुरू झालं तुमचं पॉलिशिंगचं. आणि बाकीचं 3 टन आहे ते तुम्ही नंतर ग्राइंडिंग युनिटला येऊन मग ते पावडरची प्रयत्न. तोपर्यंत तुमचे ह्या अख्ख्या हळदीचे कस्टमर जे जोडलेले असतात आणि तुम्हाला मार्केटचा आयडिया पण येतो की कुठल्या मार्केटला काय क्वालिटी चालणार आहे, काय दराची हळद ते मागतात, बाजारमध्ये काय दरात विकते, आपल्याकडनं काय दरात मागतात. नवीन कुणी गेलं तर कुठलाही व्यापारी तिथला असेल तो पाडूनच मागणार. आपण स्वतः अभ्यास करायचा की अहमदाबादमध्ये काय दरात हळद पावडर बल्कमध्ये विकते 10 किलो 20 किलो, कंझ्युमर पॅकमध्ये काय दरात चाललंय पावडरचं, अख्खी हळद काय दरात विकली जाते. आपली हळद घेऊन जायचं, आपलं हे सॅम्पल आहे, काय दर मागत, त्या डिफरन्सनं मागत तर ठीक आहे. त्यांचं मार्जिन ठेवून मागत असेल ओके, बाबा 5 रुपये किलो जर त्यांचं मार्जिन आहे ते धरून आपल्याशी 5 रुपये खाल्लं माग, 5च्या जागी 10 किंवा 20 रुपये खाल्लं मागितलं तर मग नाही बाबा तुम्ही आहे तिथनंच या, आम्ही आमचं दुसरं मार्केट करू. पण हा अभ्यास पहिला करायचा. मार्केटिंगसाठी पहिला मार्केटिंगचा अभ्यास करायचा की आपलं प्रोडक्ट काय दरात कुठल्या मार्केटला काय विकतंय, कुठली क्वालिटी खपते. आपल्या भागातली मराठवाडा भागातली हळद आहे ती 2.5 ते 3% मधलं कर्कमीन आहे. सेलम व्हेरायटी आहे, खूप कलर केसरी येतो. आता गेल्या 4-5 वर्षात आपल्याकडची क्वालिटी पण काही शेतकऱ्यांची खूप चांगली यायला लागली, उत्तम क्वालिटी यायला लागली. काही हळद आमच्याकडे पण तुमच्या भागातली येते, आम्ही मागवतो. 3% प्लस पण काही हळद कर्कमीनमध्ये येते, कलर पण छान येतो. ती निवड आपण करायची पहिला, कुठली हळद आपल्या. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की अख्खी हळद किंवा पावडर याचा धंदा करता क्वालिटी कंटिन्युअस तुम्हाला वर्षभर तुम्ही मेंटेन करू शकायला पाहिजे. हे तुमचं पहिलं प्रेत वाक्य की तुम्ही जी क्वालिटी तयार करणार आहे 19-20 एग्रीकल्चर प्रोडक्टमध्ये 19-20 कलर फरक पडतो, पण ती क्वालिटी तुम्ही वर्षभर मेंटेन करायची तुमची तयारी पाहिजे. आज मी तुमचा पावडर XYZ तुम्ही ब्रँडनं पाऊच तयार केला, मी 500 ग्राम घरी घेऊन गेलो. पुढच्या महिन्यात मी परत आलो, जर त्यामध्ये जमीन आसमानचा फरक असेल, पहिली क्वालिटी चांगली होती, दुसरी मग ती मेंटेन झाली नाही, 20% खालचाच कलर आहे, डीम पडले, मग माझा विश्वास उठतो ना, मी परत ते ब्रँडला कधी घेत नाही. म्हणजे क्वालिटी आणि त्याची कन्सिस्टन्सी वर्षभर तुम्हाला ती क्वालिटी मेंटेन करायला लागणार, नाहीतर तुम्ही मार्केटमधनं फेकले जातात. तुमचा बायर पण जो असेल ना तो क्वालिटी आणि क्वांटिटी हे कंटिन्युअस बघतो की त्यांची कन्सिस्टन्सी आहे का नाही, एकाच टाईपचा माल आहे का नाही. तुम्ही XYZ गणेश मार्का केला, गणेश मार्का आहे तर गणेश मार्कातली हळद त्याला 2, 4, 6 महिने जाणार की बाबा गणेश मार्काची हळद ह्या ठेव. त्यानंतर तो तुमच्या ब्रँडवरच मागवणार. तो तुम्हाला फोन करेल, गणेशचा काय दर आहे बाबा गणेश ब्रँडचा, किंवा ओमचा काय दर आहे, किंवा श्रीचा काय दर आहे, जे काय असेल ते ब्रँड तुम्हाला ओळख तयार करायला केव्हा तयार होणार की तुम्ही क्वालिटी एक टाईपची क्वालिटी तुम्ही कायम दिला तर. क्वालिटीमध्ये 19-20, 18-20 झालं मार्केटमधनं आपण बाहेर पडतो. हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. कंझ्युमर पॅकला पण तुम्हाला कंझ्युमर पॅकमध्ये सुरुवातीला तुम्हाला अडचण येणार, हळूहळू मार्केटिंग तुम्ही केला. ऑनलाईन आता प्लॅटफॉर्म खूप झाले. प्रत्येक मोठे गावं म्हणत नाही, म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटी म्हणत नाही, पण 2 टायर सिटी 3 टायर सिटी जे आपल्या आहेत
तर सुपर मार्केट पण खूप झालेले आहेत. त्यांचा कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या मार्केटमध्ये आपला ब्रँड इंट्रोड्यूस करू शकता. सुरुवातीला 10 किलो विकेल, 20 किलो विकेल, हळूहळू वाढेल. कस्टमरचं पण काय असतं, कुठलाही कस्टमर लगेच ब्रँड चेंज करत नाही. आपल्या इंडियामधलं हे आहे. एमडीएचचा हळद पावडर घेतोय किंवा एव्हरेस्टचा हळद पावडर घेतोय, तो लगेच दुसरं पावडर ट्राय करत नाही. तो वर्षानुवर्ष तो घेतो. पण त्याला डायव्हर्ट करायला तुम्ही एमडीएच एव्हरेस्टपेक्षा चांगली हळद आणि त्याच्यावर ₹2 स्वस्त दिला तर मार्क कन्व्हर्ट होणार. त्यातला मधला दुवा कोण आहे? दुकानदार किंवा तो सुपर मार्केटवाला. तो पण काय म्हणणार, मला एव्हरेस्टवाला 10% मार्जिन देतो. मग तुम्ही त्याला 15% मार्जिन दिलं तर तो त्याच्या काउंटरवर हा मार्क होणार. की हे सगळे गणित तुम्ही घालून त्याप्रमाणे सुरुवातीला आपल्याला नो प्रॉफिट नो लॉस मध्ये सुद्धा 1 वर्ष 2 वर्ष सर्व्हाइव्ह करायला लागतं. कुठलाही माल ब्रँड आहे तो सेट व्हायला मी म्हटल्याप्रमाणे 1-2 वर्ष लागतं. त्याशिवाय तुम्ही अप्रिशिएट होत नाही. क्वालिटी आणि कन्सिस्टन्सी आणि वजनामध्ये कुठेही हे करायचं नाही. म्हणजे क्वालिटी आणि वजन कायम आपलं ब्रीदवाक्य पाहिजे की क्वालिटी चांगलीच देणार, वजनामध्ये कुठेही मी 5 ग्रॅम पण कमी देणार नाही. 2-4 बेसिक रूल आहे, फॉलो केले म्हणजे सक्सेस 100% येतं. ठीक आहे, पेशन्स पाहिजे ते महत्वाचं. आता बाकी कोणाची शंका असेल तर मला विचारा, मी त्याप्रमाणे